हे गाईज, कसे आहात तुम्ही? आय होप मजेत असाल. स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनल सिंहांश मम्मामध्ये. आणि आय होप तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असेल. सो आवडलं तर लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असेल तर सबस्क्राईब करा. आता गणपतीच्या सुट्ट्या पण आहेत आणि बेबी शॉवर पण आहे पायलचं. त्याच्यामुळे मी हे 2 साड्या घेतले. तसं तर साड्या खूप साऱ्या आहेत घरामध्ये काठापदराचे, पण मला ना असं काठापदराचे खूप झालेत म्हणून मला असं सिंपल साड्या पाहिजे होतं, म्हणून मी हे 2 घेऊन आले. सो हे 2 मी घेऊन आले, हे आणि हे. मग ह्या दोन्हीमधलं कोणतं साडी घालू ते मला खूप कन्फ्यूज व्हायलं आहे. सो हे वाली जी साडी आहे ही खूपच सिंपल वाटणार बेबी शॉवरसाठी, आणि हे छान वाटायला कलर पण आणि हे त्याचं डिझाईन वगैरे. सो बघूया, आता डिसाईड तर नाही आहे की कोणतं घालू, हे घालू का ते घालू, मला कळे ना. तो एक काम करते, अजून ब्लाऊज स्टिच केले नाही, तेच आता स्टिच करायला मला जायचं आहे. ब्लाऊज स्टिच केल्यानंतर दोन्ही साड्यांना घरामध्ये ट्राय करते, आधी कोणती छान दिसेल ते घालते. चल पिलू जाऊया. ब्लाऊज स्टिच करायला घालून आले, त्याच्यानंतर डायरेक्ट संध्याकाळी शूट करायला मी इथं रेडी होत आहे. मी हळदी कुंकवासाठी समोरच्या घरामध्ये माझे म्हणजे नेबर्स आहेत ना, त्यांच्या घरी हळदी कुंकवाला चालले मी. श्रावण महिन्यात शुक्रवारची महालक्ष्मीची पूजा ते करतात, सेम तसंच जसं आपण मार्गशीर्ष महिन्यामध्ये करतो ना, सेम तसंच. आज किती 4था शुक्रवार आहे, अजून लास्ट शुक्रवार आहे, म्हणजे 5 आलेत ह्या वेळेस. तिथंच चालले मी. आधी प्लॅन केलते की साडी घालून जाऊया, पण साडी कसं पटकन होणार नाही, ते मला प्रॉपर घालायला आवडते, त्याच्यामुळं टाईम लागतो, म्हणून मला स्वयंपाक पण बनवायचं होतं. त्याच्यामुळे सिंपल असे मी ड्रेस घातले आणि जास्ती काही नाही, एवढी सिंपलच रेडी झाले. इथं समोरच्या घरात जायचं होतं त्याच्यामुळं. सो बघा, अशा प्रकारे मी रेडी झाले. ओढणी थोडीशी मॅच करेना असं मला वाटायला. सो चालेल, एवढंसं तरी चालणार ना. सो अशा प्रकारे सिंपल रेडी झाले मी. सो हळदी कुंकूला जाऊन आल्यानंतर मला स्वयंपाक करायचं होतं, पण वंश ना 2 दिवस झाला मागे लागत होता फ्रेंच फ्राईज बनव म्हणून. मग तेच बनवायला घेतले मी इथं. आणि हे जे आहे चॉपर मी ते ऑनलाईन ऑर्डर केलं, तर ह्याच्यामध्ये ना खूप सारे आहेत साचे, म्हणजे सॅलॅड पण बनवू शकतो, चिप्स पण बनवू शकतो, फ्रेंच फ्राईज, अजून खूप सारे आहेत. तुम्हाला ते मी नेक्स्ट ब्लॉगमध्ये दाखवेनच. आता तेच मी इथं कट करून घ्यायले, आधी हे बनवून घेते, त्याच्यानंतर स्वयंपाक करून घेते. कट करून झाल्यानंतर त्याला स्वच्छ 2दा धुवून घेतले आणि त्याच्यानंतर म्हणजे टॉवेलनं नीट पुसून घेतले. थोडंसं पण त्याच्यामध्ये पाणी ठेवले नाही मी, म्हणजे ठेवायचं नसतं थोडंसं पण पाणी. त्याच्यानंतर ह्याच्यामध्ये ना इथे मी कॉर्नफ्लॉवर आणि थोडंसं मैदा घातले, कॉर्नफ्लॉवर जास्ती घातले आणि मैदा थोडंसं कमी घातले, आणि ब्लॅक पेपर पावडर घातले आणि मिक्स केले. मीठ जे आहे ना मी म्हणजे तेल गरम झाल्यानंतर घालणार आहे, नाहीतर पाणी सुटणार त्याला. हे सगळं घालून ना असं छानसं असं मिक्स केले, आणि ब्लॅक पेपर पावडर मी थोडंसं कमीच घातले, कारण सिया आणि वंश खातेत ना त्याच्यामुळं. आणि छानसं असं मिक्स करून घेतले मी इथं.
तेल गरम झाल्यानंतर मी थोडंसं मीठ ॲड केले आणि फ्राय केले. एकदम टेस्टी आणि क्रिस्पी बनतात. मी सियाला आणि वंशला जास्ती करून घरीच बनवते. त्यांना काय पण खायचं असेल ना तर घरचंच मी त्यांना जास्त देते. बाहेरचं कधीही तरी खातो, म्हणजे खूप कमी खातो बाहेरचं आम्ही. सो अशा प्रकारे क्रिस्पी आणि टेस्टी बनून फ्रेंच फ्राईज आपले रेडी आहेत. सो या तुम्ही पण खायला. आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. आवडला तर लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज 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 सबस्क्राईब करा. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय.